हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। श्रीराम मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सव यावर्षी रौप्य महोत्सव आहे। या उत्सवाचं स्वरूप कसं असणार आहे? दहीहंडी उत्सवाचं काय सांगाल? नक्कीच सर्वांना प्रथमतः जय श्रीराम, जय गोपाळकृष्ण। मंडळाचं यावर्षी दहीहंडीचं 25वं वर्ष रौप्य महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या दहीहंडीसाठी स्वर्गीय दमयंती दिगंबर मानिवडे यांच्या स्मरणार्थ विशेष 5 लाखाचे एकूण पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे। दहीहंडी फोडणाऱ्याला पथकास प्रथमतः पारितोषिक देण्यात येणार आहे, रोख रक्कम देण्यात येणार आहे। सर्वांनी या दहीहंडी पथकांनी याची नोंद घ्यायची आहे। याकरता 8 थराची सलामी, 7 थराची सलामी, 6 थराची सलामी व 5 थराची सलामी अशा 4 सलाम्या देण्यात येणार आहेत। 8 थराच्या सलामीला 11,111 रुपये व पारितोषिक व चषक आकर्षक चषक असं देण्यात येणार आहे। 7 थराच्या सलामीला 7,777 रोख रक्कम पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे 6 थराच्या सलामीला 5,500 रुपयाचं पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे व 5 थराच्या सलामीला 1,111 रुपये पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मंडळाने विशेष गोविंद पथकांना आकर्षण म्हणून 9 थराची हंडी फोडणाऱ्या पथकास 5 लाखाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे व 8 थराची हंडी फोडणाऱ्या पथकास 1,51,000चं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे। सर्व महाराष्ट्रातील गोविंद पथकांना मी आवाहन करतो का आपलं कौशल्य दाखवण्यासाठी आपण केलेली सराव आणि त्या माध्यमातून आपण जो कौशल्य दाखवणार आहोत ते कौशल्य दाखवण्यासाठी ह्या मानाच्या दहीहंडीत शहापूर तालुक्यातीलच समजल्या जाणाऱ्या मानाच्या दहीहंडीला आपण नक्कीच यायचं आहे। शहापूर तालुक्यात मानाची दहीहंडी समजली जाणारी श्रीराम मित्र मंडळाची दहीहंडी ही कुठल्या गोविंद पथकांकडून फोडली जाणार आहे, काय सांगाल? या व्यतिरिक्त आमच्या मंडळाकडून वासिन गावातील जे गोविंद पथक सराव करतात त्यांचंही कौशल्य नक्कीच बघायला पाहिजे, म्हणून त्यांना विशेष असं मानाची दहीहंडी फोडण्याचा मान आम्ही नक्कीच देणार आहोत। धन्यवाद। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।